महायुतीमध्ये नाशिकचा तिढा सुटत नाहीये, तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या विरोधात छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, असा दावा अमोल कोल्हे यांनी केलाय. त्याला खुद्द भुजबळांनी दुजारा दिलाय. नाशिकमधून माझं नाव पुढे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. शिरूरमधून लढता का असं विचारलं होतं, असं भुजबळ म्हणालेत. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागचा हेतू होता. मात्र मी नाशिकमधून सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय. अजूनही नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि भाजपाचे स्थानिक नेते सुद्धा या जागेवर दावा सांगतात. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतरही राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवरचा दावा सोडला नाही. समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन भुजबळांना निवडणूक लढावी असा आग्रह धरला आहे. दरम्यान मला उमेदवारी नाही म्हणून कोणी नाराज आहे असे नाही. सगळ्या गोष्टी आता मागे गेल्या आहेत, असं भुजबळ म्हणतायत. उमेदवारी उशिरा जाहीर करण्याचा महायुतीला फटका बसू शकतो. तसेच महातिढा सुटल्यावरही महायुतीच्या उमेदवारीसाठी सगळे मित्रपक्ष एकदिलानं काम करणार का, हाच खरा प्रश्न आहे.